नमस्कार मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी। आज आपण आलो आहे घोडबंदर रोडवरती। घोडबंदर रोडवरती डीमार्ट एक आहे आणि त्या डीमार्टच्या बॅक साईडला कासारवळली पोलीस स्टेशन आहे आणि कासारवळली पोलीस स्टेशनच्याच बाजूला युनिक ग्रीन नावाचं एक सुंदर आणि खूप चांगलं घर आहे। तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर घर असणार आहे। ही बघा किती मोठी ह्याची बाल्कनी आहे, म्हणजे जवळजवळ जर तुम्ही चेअर बघितलं तर इथे एक चेअर लागू शकते, इथे एक लागू शकते आणि इथे एक लागू शकते। 3 चेअर तुम्ही ह्या साईडला ठेवू शकता, 3 चेअर तुम्ही त्या साईडला ठेवू शकता। अशी एवढी मोठी प्रशस्त ही बाल्कनी असणार आहे। तर ह्या साईडला जर बघितलं तुमचं तर डीमार्ट तुम्हाला मिळणार आहे आणि मेट्रो स्टेशन हे तुमचं वॉकेबल असणार आहे। आणि इथेच भविष्यामध्ये वसंत विहारची जी शाळा आहे त्याच पद्धतीची शाळा डीमार्टच्या शेजारी येणार आहे। आपला हा जो फ्लॅट आहे हा रिसेल फ्लॅट असणार आहे। ह्याच्यामध्ये इंटेरियर डेकोरेशनचं काम हे खूप चांगल्या पद्धतीने केले। तर आपल्याला जो याचा कार्पेट असणार आहे 750 युजेबल कार्पेट असणार आहे। रेरा कार्पेट जर तुम्ही बघितला तर साधारणतः 660 ह्याचा रेरा कार्पेट असणार आहे। ज्यावेळेला फ्लॅटमध्ये आपण येतो त्यावेळेला ह्या ज्या फ्लॅटच्या ओनरनं प्रॉपरली ह्याचं इंटेरियर डेकोरेशनचं काम केलं, जिथे तुम्ही शू रॅक बघू शकता, अधिक सेफ्टी डोर यांनी पूर्णपणे सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आणि क्वालिटी बनवलेलं आहे। ही जी बिल्डिंग आहे ही बिल्डिंग साधारणतः ग्राउंड प्लस 16 माळ्याची बिल्डिंग असणार आहे। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या गोष्टी इथे असणार आहेत। ह्या फ्लॅटसोबत आपल्याला एक पझल पार्किंग मिळणार आहे। तुम्ही बघू शकता फ्लॅटचा जो एरिया आहे किती मोठा आणि किती प्रशस्त आहे। ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर हॉल, आणि हॉलच्या ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर डायनिंग स्पेस आहे। आणि ह्या पद्धतीनं अशी सजावट यांनी खूप मस्तपैकी केलेली आहे। आणि जर समोर तुम्ही बघितलं तर त्यांनी खूप असं सुंदर सजावटीसाठी तुम्हाला छोटासा बार वगैरे पण बनवलेला आहे आणि स्टोरेज पण ह्या साईडला त्यांनी चांगल्या मोठ्या पद्धतीनं बनवलेला आहे। तर हा जो फ्लॅट आहे ना, जेव्हा आपण किचनला एंट्री करतो तर किचनच्या ह्या साईडला जर आपण आलो तर खूप सुंदर पद्धतीने डेकोरेटिव्ह करून आणि खूप चांगल्या पद्धतीचं हे फर्निचर आहे। तुम्ही फर्निचर पण बघू शकता किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे, जे तुम्ही भगवंताची मूर्ती वगैरे पण स्थापित करू शकता आणि इथे तुम्ही तुमचं मंदिर बनवू शकता। जेव्हा आपण ह्या एंट्री करतो किचनमध्ये तर किचन जर तुम्ही बघितलं तर प्रॉपर मॉड्युलर किचन बनवलेलं आहे आणि सुंदर असं डिझाईन करून त्याच्या एका साईडला स्टोरेज, अधिक एका साईडला फ्रीज वगैरे, चिमणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सेट आणि गॅसची पाईपलाईन आलेली। साधारणतः ह्या बिल्डिंगला ओसी येऊन 4 ते 5 वर्ष झालेलं आहे। तर 5 वर्ष जुनी ही बिल्डिंग आहे। त्याच्यानंतर ज्यावेळेला किचनच्या बाहेर जर तुम्ही बघितलं तर इथं पण प्रशस्त आणि चांगल्या मोठ्या पद्धतीची ड्राय बाल्कनी सही, पण खूप स्टोरेजसाठी उपयुक्त असणारी ही बाल्कनी पण तुम्हाला इथे ह्या फ्लॅटमध्ये मिळते। हा फ्लॅट ॲक्च्युली 2 BHK आहे आणि खूप सुंदर आणि खूप चांगल्या पद्धतीनं हा फ्लॅट डेव्हलप केलेला आहे आणि खूप सुंदर ज्या मालकांनी आहे त्यांनी पण तो खूप चांगल्या पद्धतीने ठेवलेला आहे। जर तुम्ही परत ह्या साईडला आलात, जे साफसुथरं आणि एकदम नीट अँड क्लीन आहे। आणि ज्यावेळेला आपण वॉशरूम आहे आणि वॉशरूमच्या ज्यावेळेला ह्या साईडला आपण येतो त्यावेळेला तुम्हाला प्रॉपर अशी ड्राय बाल्कनी, म्हणजे छोटी नव्हे खूप मोठी अशी ड्राय बाल्कनी दिलेली आहे, जी तुम्ही इथनं बघू शकता किती मोठ्या पद्धतीनं मोठी ही तुमची ड्राय बाल्कनी इकडे आहे। जर बघितलं तर हे निसर्गाला लागून असणारं कॉम्प्लेक्स आहे। युनिक ग्रीन हे एकदम येऊरच्या डोंगराला लागून असणारं हे कॉम्प्लेक्स आहे। ह्या वॉशरूममधनं जेव्हा आपण गेस्ट बेडरूमला येऊ तर तुम्ही हे बेडरूम बघू शकता किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केलेलं आहे। ज्यावेळेला आपण याच्यात येतो चांगलं असं मस्त फर्निचरचं हे त्यांनी अलमारी बनवलेली आहे। ती अलमारी बघू शकता किती चांगल्या पद्धतीनं बनवलेली आहे। आणि अलमारीच्या शेजारी जर बघितलं तर सुंदर असं त्याच पद्धतीचा बेड पण बनवलेला आहे। आणि बेडच्या साईडला एक सेंटर टेबल आहे आणि सेंटर टेबल साईडला परत तुम्हाला ड्रेसिंग टेबल पण एक सुंदर बनवलेला आहे। तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर असा तुम्हाला पाऊस पण जाणवतो, पावसाचं फिलिंग तुम्हाला किती गार हवा ह्या फ्लॅटमध्ये येते। खूप सुंदर पद्धतीचा पाऊस आणि खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला इथे हा फील येऊ शकतो। तर अशा पद्धतीचा हा तुमचा बेडरूम आहे, सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केलेला आहे। याच्यामध्ये तुम्हाला गोदरेजची AC पण लागलेली आहे। तर अशा पद्धतीचा हा फुल्ली फर्निश्ड फ्लॅट ॲक्च्युली असणार आहे। फर्निचर खूप चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे। आणि हा आपण ज्यावेळेला शेवटचं मास्टर बेडरूममध्ये येऊ त्यावेळेला त्याची एंट्री आणि एंट्रीनंतर इमिडिएटली असणारं त्यांचं वॉशरूम असणार आहे। ते खूप मोठं आणि चांगले प्रशस्त आहे। ह्या साईडला तुमचं आणि प्लस ह्या साईडला पण तुम्ही बघितलं तर खूप मोठं असं बाथरूम तुम्हाला मिळतं। आणि त्याच्यानंतर परत ह्या भिंतीच्या आज शेजारी अलमारीसाठी खूप मोठी बनवलेली अलमारी आहे। फर्निचर जर तुम्ही मॅच केलं तर खूप चांगल्या पद्धतीनं फर्निचर केलेलं आहे। तुम्हाला जर इंटिरियर डेकोरेशनचं काम आहे ते पण खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केलेलं हे तुम्हाला जाणवेल। आणि ह्या साईडला परत त्यांनी अजून एक स्टोरेज आणि प्लस ह्या साईडला जर गेलं तर सेंट्रल टेबल अशा पद्धतीचं बनवलेलं आहे। आणि ह्या साईडला तुम्ही जर आलात तर तुम्हाला इकडे परत खिडकीचा आनंद किंवा ह्या साईडला खिडकी आणि जो पाऊस आहे तो पावसाळ्यामध्ये तुम्ही आत्ता आपण सध्या पावसाळ्यामध्ये शूट करतोय तर खूप चांगल्या पद्धतीची परत ह्या साईडला गार अशी हवा तुम्हाला इथे नक्की जाणवेल।
तर हा जो फ्लॅट आहे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं बनवलेला आहे. प्रत्येक रूममध्ये AC आहे, फुल्ली फर्निश हा फ्लॅट आहे. आणि हा जो फ्लॅट आहे हा साधारणतः तुम्हाला 1,20,00,000 रुपयाचं दिलेलं कोटिंग आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक छोटीशी अजून निगोशिएशन पार्ट ठेवलेला आहे. जर तुम्हाला हा फ्लॅट बघायचा असेल तर मला सांगा, हा फ्लॅट मी तुम्हाला नक्की दाखवतो. ठाणा स्टेशनपासून ह्या फ्लॅटचं जे अंतर आहे साधारणतः 9 किलोमीटर अंतरावरती किंवा 8 किलोमीटर अंतरावरती सूरज वॉटर पार्कच्या जवळ, वाघबिळच्या पण जवळ किंवा डीमार्टच्या जवळ हा असणारा फ्लॅट असणार आहे. फ्लॅट आमचा कसा वाटतो तुम्ही मला नक्की सांगा. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.